ओ माय गॉड गाइस, एक तर धक्का मी तुला सांगायला ना. चलो फायनल करते हैं. चिडू कुठे राहिले होते? चिडले का ते? नाही चिडले. सांगू ना. कुठला रे टूर व्हायच्या आधी जीव चोळला रे. ओय 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 ओय. हाय गाईज, वेलकम टू नेहाश्री व्लॉग. आता हा सेटअप थोडासा वेगळा आहे, राईट? ऍक्च्युली हा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. जर की तुम्ही बघितलं असेल तर आमचा एक मूवी व्लॉग आहे, ऑलमोस्ट 2 वर्ष अगोदरचा आहे. इथे आय बटन मध्ये मी त्याची लिंक देऊन देईन. मूवी झाल्याच्या नंतर असा ऍज सच फायनलाइज असा कुठला व्हिडिओ आम्ही केला नव्हता किंवा होम टूर ऍज सच असं काही दिलं नव्हतं, बिकॉज आम्ही काही केलंच नव्हतं. जस्ट जे जे इसेन्शियल आहे ते बस ठेवून दिले आणि बस लाईफ वॉज लाईक दॅट एवढे दिवस. सिन्स इट्स अ रेंटेड हाऊस, इथे जास्त काही असं करता येत नाही, जास्त खेळ ठोकता येत नाही आणि खूप सारे रेस्ट्रिक्शंस पण असतात. बट नाउ आई एम बोर्ड विथ ऑल ऑफ दिस स्टफ और ये पाइल तो बढ़ते ही जा रहा है. जब से बेबी हुआ है तब से तो घर में सामान ऐसे 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 करके बढ़ता ही जा रहा है. आणि मी डिसाईड केलंय की नाही आता मला थोडं थोडं का होईना पण ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. सो तेच आपण करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तो देख लो पहिले कैसा है रूम मेरा. प्रोसेस चालू करायच्या अगोदर त्याला 3 स्टेप मध्ये डिवाइड केलंय. फर्स्ट आहे प्लॅनिंग, जे मी ऑलरेडी करून बसलेली आहे की मला कसं हवं, पिंटरेस्ट बोर्ड कसा आहे रूम ट्रान्सफॉर्मेशन साठी. सेकंड आहे शिफ्टिंग, आणि मला कुठे काय हवं आहे, काही खेळ ठोकायचे आहेत, काही टाकायचं आहे, किंवा हे जसं मला कबर्ड्स वगैरे आहेत ह्याची जागा मूव्ह करायची आहे, ते झालं रिलोकेशन. अँड थर्ड इज डेकोरेशन. तर ते पण आपण एवढं सगळं आपण बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. चलो गाईज, स्टार्ट करूया. इथलं सगळं सामान आपल्याला काढायचंय. एक 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 बाहेर जाऊ देऊ. म्हणजे हे बेड आहे ना, हा इथं आला पाहिजे. बेड हिलिंग ना बेड को फिर बेड. अरे कहना क्या चाहते हो? सब सामान बाहेर निकाल. काढू ना, त्याच्यात काहीच नाहीये. ते सुटकेस एक मोठी ती काढू. चालले जाईल कडे. ट्राय करून पाहू तसं. ठीक आहे, हलून जाते. बाहुबली आहे तू. समझ रहे हो? समझ रहे हो आप? नाही नाही, हे तिकडची हो ना, सध्याची फटक नाही. बाल्कनीत नाही बसणार तर हे जाता नाही बाल्कनी मध्ये. इकडे हॉलमध्ये सरकून. समजत नाही काही नाही या तू कधी एकटी. एक तर धक्का मी तुला सांगायला ना. अभी मजा आएगा ना भिड़ो. अरे असं एक छोट्या गोष्टी लागत जातात ना. मग एक मला सांग तू काय करायचं, फक्त आम्ही उचलतो. नाही एकाला करू दे, दोघं असं हे करू नका घेऊ. वाडा कॉम्प्लेन जिंकला. इकडे रागा रागात नको ना करू. रागारागात करा ना, नीट पटपट करा ना. तुला मी सोड म्हणलं तू सोड ना, काही नाही. ते जड होतं म्हणून नाही सोडलं बाबा. मरायला मी धरतो. तूच तू शकते का मीच तर शकतो. तूच ठीक आहे, तू चिडू नको ना. मी चिडते. मी तुला सांगायलो. चिडू कुठे राहिले होते? चिडले का ते? नाही चिडले. सांगू राहिले ते. काय सांग एका बैलगिरी मधली भाषा. हे वाली भीम मधली भाषा. चिडू कुठं राहिलं? मी अनकट टाकणार आहे. हे आला असली आता पण बोला लबी डबी पसारा आहे. आता हे असं काय करा, याला इकडे फिरवा, याला असं गोल मध्ये इकडे फिरवा. आरामान कर. हे सर बोला ना. ह्याचा सर्वांचा प्रॉब्लेम हा आहे की हे लूज आहे, बाहेर निघतंय. नाही त्याला पकडायचंच नाही. आपण 3 कोपऱ्यात असे उभे राहू, बरोबर कोपरे धरून एका कोपऱ्याला नाही सोडलं तर प्रॉब्लेम होईल. असं चारही साईडने 4 जण उभे. प्रॉब्लेम मी तुला जे म्हणालो होतं कोणता हलवण्यात, हे जे जॉईंट्स आहेत ना,
जॉईंटचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. ट्राय करून पाहू, जर का जमलं तर असं वाटलं हा झालं. आता हे पहा थोडंसं हालून पाहू. तर असं वाटलं की जड आहे तर मग परत सगळं काढून टाकू याच्यातलं अंदरच. ती खालची जागा आपल्याला रिकामी होणार आहे. हो बरोबर बोलते. बरं तिकडून. आय! ओय 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 ओय. आईस झालं का? फार्मर घ्या रे. हा. सँक्शन देखा आपने लापरवाही का नतीजा है. सँक्शन तुटू दे काय माहिती, सासू लावतो फोन म्हणते नवीन पलंग घेऊन द्या आता. तुमचं खर्च घेऊन जा. सागवाना का देतो तुला तर. तिने पाहिजे. ही घाण सगळी पुसून घे, मग आम्ही इथं कपाट तुला आणून लावून देतो. मग मोठं मोठं काम जे हेवी वालं ते संपून जातं, आहे की नाही विष्णू? यस किती जागा सोडायची पलीकडे? सोडूच नका जागा. जाऊ दे. दरवाजा खुलता आला पाहिजे ना, ते का नाही? खुलते दरवाजा. करंट अपडेट. बेड लग चुका है, कबड पण लागलेले आहेत, टेबल पण लागलेला आहे, पण पसारा खूपच सारा आहे. पण ठीक आहे. पूर्ण मस्त स्पेस भेटला. मी इथं बसून असा व्हिडिओ बी बनवू शकते याच्यावर बसून. तू बसून व्हिडिओ बी करू शकते, पण वॉकिंग बी इथून नाही का, रॅम्प वॉक बी करू शकते. ते मोकळं मोकळं दिसतंय. कशी वाटते बाबा? Day 2. चलो फाइनल करते हैं. नहीं 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 बड़ा ओ कितना फाइनल इससे कम में होगा नहीं. उन्होंने जो बोला वो बराबर है भैया. नहीं नहीं यही होगा मैडम, इससे कम में नहीं आएगा. अभी के लिए इधर रख दो, फिर मैं लगा लूंगी. ओह माय गॉड गाइस, मेरा मिरर आ गया है. वाह. आता मला असं वाटतंय की मी क्रिएटर आहे, पण ऍक्च्युली खूप मोठा झाला. मी एवढा तर एक्सपेक्ट नव्हता केला, पण ठीक एक काम करते, हा मिरर इथे शिफ्ट करते आणि टेबल इकडला इकडे घेते, म्हणजे मिररला पुरेशी आपल्याकडे जागा राहील. असं काहीतरी करूया आपण. कोणाच्या हेल्प शिवाय नेहा इज गोना डू एव्हरीथिंग. असं अचानक घर भरल्यासारखं वाटत ना. आय एम नॉट लाइकिंग इट. चला याला वापस अंडू करून टाकू. एवढी काही इकडे काही जास्त ते जागा घेत नाहीये आणि छान पण वाटतंय. बघा बरं स्वतःला. डंबेल आणतो दोन मग मस्त मस्त आणि व्हाईट कलर मध्ये अजून छान दिसत. तुझं रिएक्शन मला घ्यायचं होतं. Day 3. तर आपल्या रूम डेकोरचा आज लास्ट स्टेप आहे फक्त राहिलेला, ते म्हणजे रूम डेकोरेशन. आपल्याकडे सगळं सामान आलेलं आहे, आता फक्त आपल्याला त्याला असेंबल करायचं आहे आणि त्याच्या प्लेसेसवर ठेवायचं आहे. सो लेट्स गो, फास्ट करूया. आज मला हे फिनिश करायचंच आहे. चलो. सो आय एम प्लॅनिंग की ह्याला मी ते अशा प्रकारे लावते, किंवा मग तिथे पण एक गुड ऑप्शन आहे. आय थिंक दिस विल बी गुड. त्याला स्टिक करण्यासाठी आपल्याकडे हे असे स्टिकर्स आहेत. असे स्टिकर्स आहेत, त्याला पील ऑफ करायचं आणि हे पण डेंटल फ्रेंडली स्टिकर्स आहेत. याला इथे पण हँग करून देऊ. आता हा जो कॉर्नर आहे ना इथे मला असं वाटते याला आपण जस्ट ॲज इट इज, किंवा याला असं याच्यामध्ये असं मिररमध्ये पण दिसेल. हा सुंदरसा छान वाटत आहे. पोस्टर्स आहेत
आणि ह्या फ्रेम्स आहेत याला आपण असेंबल करून घेऊया. आय थिंक सो की हे प्रॉपर मेजरमेंटचे असायला हवेत. ट्राय करून बघू. माझ्या फ्रेम्स रेडी झालेल्या आहेत. किती सुंदर दिसत आहेत. याचे जे स्टिकर्स आलेले आहेत ना हे मी तसेच ठेवले कारण इन फ्युचर जर मला स्टिक करायचे असतील तर आय कॅन यूज दॅट. इथे असे 3 फ्रेम्स आजूबाजूला ह्या अंतरावर कसे वाटतील? 3 फ्रेम्स हेडफोन थोडी होती असं असं. मी नॉर्मली पाहिलं तर त्या पण अशा पण होत्या कारण हा? अच्छा, हे असं करून म्हणतेस का? हे 2 खाली ठेवू आणि त्याला वर घेऊ. एक सेंटर पायाचा सेंटर कोण लगेच चिट करू नका, चिटकलं झालं मग. हो माझ्या फ्रेमवर पाहिलं ओय त्याला काढू नाही प्रशिक काढू नको. अरे ते काढू नको ना. आणि मग काय पुरी फ्रेम फिरवशील? मी लावू का? हे जे असं सेटअप आहे आता हे आपल्याला ह्या वॉलवर लावायचे म्हणजे हे असं माझ्या बॅकग्राऊंड मध्ये पण दिसेल असं मी प्लॅन करते. आता बघूया आपण एक्झिक्यूट करून बघू कसं जमतंय कसं नाही. लेट्स गो. हाऊ इज द न्यू वॉल? एकदम भारी वाटत आहे. अरे त्याला पहिले स्टिक करावं लागेल दादा. थोडंसं राईटला अजून जाऊ दे थोडंसं राईटला. हां बस. ते लई पसरवलं आपण तेवढं नाही पसरावं लागत. त्याला नॉर्मली सोडून दे. नॉर्मली हां छोटूसं हां क्रिपर पडू नको रे बघा. इथे हे लागलेलं आहे. थँक्स ब्रो. जमला इथे एक आपल्याला लागलेला आहे. आता आपण छान टूर देऊ बड्यापैकी. पण आता पहिले पसारावरून घेऊया. बाळ पण आलेलं आहे. तो फिर से थक गई. आता आपण इथे याला असं टेपनी सिक्युअर करून घेणार आहे या लाइटिंगला. हे आपलं असं दिसतंय आता. मग श्री कसं वाटतंय? अरे बाप हे तर पाहिलंच नव्हतं मी खरंच. पहिला चेंज तर मी हा बघितला. हे तू छान केलं एकदम मस्त पैकी. मग हे लाइटिंग बाहेर 3-4 हजार रुपये 300 रुपयामध्ये. Few moments later. कुठला रे टूर व्हायच्या आधी जीव चोळला रे. काय कामच होत नाही पटापट या घरात. बाय फॉर मिशो. हे मिशोचं प्रोडक्ट हे मिशोचे ब्रँड ॲम्बॅसेडर. कशी वाटते त्याला लू? वाव शी लव्ड इट.